व कुटुंबीय यांच्या शुभास्ते हा समारंभ सोहळा या ठिकाणी पार यामध्ये दोन ग्रामविकास विद्यमान उपाध्यक्ष माजी सरपंच शिवाजीराव सावंत पाटील गौरीताई काळे व भरत नानाभाऊ नलवडे त्याप्रमाणे गोलूर ज्ञानेश्वरी महिला ग्रामसंघ त्याप्रमाणे विविध बचत गटातील किसन गबाजी हांडे त्याप्रमाणे त्यांच्या समोर मनरंगा माता मंदिर परिसरात लायन्स क्लब ऑफ तामिळनाडू चे विद्यमान अध्यक्ष या सर्व मंडळांना हात पकडा नलवडे साहेबांची आरती दिली त्यांनी होईल कोणाचं नाव घेतो येतात
आणि या महिन्यातली तिसरी आरती त्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ दुर्वडकरांच्या वतीने या ठिकाणी विविध सन्मान या ठिकाणी करायचा आहे. लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा देखील सन्मान समस्त ग्रामस्थ दुर्वडकरांच्या वतीनं श्री नवरात्रोत्सव मंडळाचे तेल व्यवसायामध्ये उद्योग व्यवसायामध्ये अतिशय नामांकित असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक उद्योजकांना समाजसेवेमध्ये कार्य करणाऱ्यांना एकत्र घेऊन लाईन क्लब ऑफ कार्य करत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेबरोबर जोडल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण याचा लाभार्थी खरं तर दोरोड गाव आहे. या क्लबला आपण पहिल्याच वर्षी जेव्हा विनंती केली की आमच्या गावामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प आहे, परंतु तो अनेक वर्ष झाल्यानंतर तो नादुरुस्त अवस्थेमध्ये आहे आणि त्याला कुठेतरी नवसंजीवनी द्यायची गरज आहे, तर क्षणाचाही विलंब न करता एका सेकंदामध्ये लाईन क्लब ऑफ नारायणगावने आपल्याला 1,55,000 रुपये इतकी प्रकल्प कार्यान्वित करण्याची संधी दिली. आज त्या प्रकल्पाच्या माध्यमातून अत्यल्प दरामध्ये आज या गावामध्ये 7 रुपयामध्ये 20 लिटर पाणी आणि थंड पाणी विना केमिकल युक्त पाणी 14 रुपयामध्ये 20 लिटर हे मिळत आहे. या उपक्रमाचे सर्व श्रेय ज्यांना जाते आहे नारायणगावचे लायन्स क्लब ऑफ नारायणगावचे मार्गदर्शक, त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ज्यांची ख्याती आहे असे मनोजी बळगट सर यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांचा देखील सन्मान समस्त ग्रामस्थ दोरवडकर यांच्या वतीनं याच नारायणगाव परिसरामध्ये दोरवडचे व्यक्तिमत्व त्यांनी अतिशय कमी काळामध्ये उद्योग व्यवसायामध्ये नावलौकिक कमवले आहे असे अमोल शेठ उर्फ बारकू शेठ नलावडे यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री मनोजी बळगट सर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. शपथ घेतलेला आहे असे श्री वैभवजी पोपटलाल मुत्ता नारायणगाव या ठिकाणी अतिशय माफल करामध्ये गोरगरिबांना देखील उपाशी राहायची वेळ येऊ नये म्हणून झुणका केंद्र सुरू करणारे असे वैभवजी मुत्ता या ठिकाणी आपल्या उपक्रमाला आज आरतीचे मानकरी म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा देखील सन्मान करणं हे आपल्या समस्त ग्रामस्थांचं कर्तव्य आहे असं मी समजतो. त्यांचा सन्मान आपल्या या दुर्वड ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष व आमचे लाईन मेंबर कुलदीपजी नलावडे व उपस्थित सगळे ग्रामस्थ तसेच सहसचिव आनंद साहेब नलावडे सरांच्या माध्यमातून पाहिली
म्हणजे ते ज्यावेळेस प्रपोजल घेऊन आले त्यावेळेस ते फक्त प्रपोजल घेऊन नाही आले, तर त्यांनी त्यांचा स्वतःचा सहभाग सुद्धा तिथं प्रथम दिला. म्हणजे खरं तर तुम्ही माझा अशी विनंती आहे की तुम्ही टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं पाहिजे. पहिलं त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं आणि मग लायन्स क्लबकडे योगदान मागितलं. त्याच्यामुळे असे जर गावाचे सुपुत्र असतील तर गावाचा विकास हा नक्कीच चांगला होत राहील, याच्यामध्ये काही विषय नाही. आणि तलवाडे सर ह्या कार्यामध्ये बरोबरच अजूनही काही चांगलं कार्य असेल तर लायन्स क्लब सतत नेहमी करतच असतो. कारण लायन्स क्लबचं कामच आहे की जिथे गरज आहे तिथे लायन्स क्लब ही मदत करत असते आणि त्या माध्यमातूनच आपण हे काम चालू करत असतो. मग जरी परत काही वाटलं, काही लागलं, काही असलं तर नक्कीच आपण लायन्स क्लबच्या माध्यमातून त्याचा विचार नक्की करू. आपले अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ते विचार करू. सुंदर असा अनुभव आम्हाला आला. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, मान सन्मान केला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल समस्त घोलवड गावाचा मी खूप खूप आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. कोटी वंदन. आपण जे काही समाजसेवा करतो किंवा जे काही काम करतो, लायन्स क्लब असतो, कोणताही क्लब असतो, तसं ब्रीदवाक्य जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद सर्व काही नश्वर आहे. म्हणजे आपण काम करतो ते नश्वर नाही. ज्यांचे लायन्स मध्ये अग्रेसर असतात, नारायणगाव लायन्स मध्ये हे देखील या ठिकाणी भरपूर अशी मेहनत घेत आहे. देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे देखील मनपूर्वक आभार. काहीच नाहीये.